नमस्कार. आज विज्ञान दिन. विज्ञान दिनानिमित्त आपल्या शाळेत अभ्यासक्रम पुस्तिका त्याच्यामुळे अलंकार, दागिन्यांची ओळख आणि दागिने कुठे घालायचे ह्याची माहिती तुम्हाला मॅडम सांगतील. नमस्कार. आज विज्ञान दिनाच्या निमित्ताने आपल्या अभ्यासक्रम पुस्तिकेत असलेल्या अलंकाराबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगून देत आहे. पूर्वीच्या काळी स्त्रिया आणि पुरुष जे अंगावर दागिने परिधान करत असत त्याचा आपल्याला विज्ञानाच्या दृष्टीने काय उपयोग होतो ते मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते. पूर्वीच्या काळी कपाळावरती असं गंध किंवा कुंकू लावलं जायचं. त्यानिमित्ताने कपाळावरचा जो पॉईंट असायचा तो प्रेशर केला. कपाळावरती कुंकू किंवा पुरुष गंध लावत असेल त्यानिमित्ताने हा पॉईंट असा प्रेशर केला जायचा. त्यामुळे रक्तप्रवाह मेंदूपर्यंत त्याचा रक्तपुरवठा होत असे. त्याचप्रमाणे स्त्रिया कानातले घालत, कानात कुड्या घालत, पुरुष बिगबाळी घालत, म्हणजे स्त्रिया आणि पुरुष हे दोन्ही कान त्यामुळे दाबला जायचा. स्त्रिया कानातले घालत, पुरुष बिगबाळी घालत, त्यामुळे कानाचा पॉईंटही प्रेशर केला जायचा आणि त्याचाही आपल्याला उपयोग होत असे. तसेच हाताच्या बोटात घालण्यात येणारी ही अंगठीसुद्धा आपल्याला प्रेशर पॉईंटमध्ये यायची. त्यामुळे त्याचा रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी होत असे. म्हणूनच अनामिकेत घातली जाणारी ही जी अंगठी आहे त्याची जी नस असते ती हृदयापर्यंत असते गेलेली. म्हणून ती घातल्यामुळे त्याचा पॉईंट प्रेशर केला जातो आणि हृदयापर्यंत होणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो. म्हणूनच नाकात घातली जाणारी नथ, गळ्यात घातलं जाणारे हे मंगळसूत्र, बांगड्या, हातात घातल्या जाणाऱ्या बांगड्या, पायातले पैंजण ह्या सगळ्या दागिन्यांचा उपयोग आपल्या शरीरात रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी होतो. तसंच शरीरात घातले जाणारे हे जे दागिने आहेत ते सोन्याचे, कमरेच्या वरती सोन्याचे आणि कमरेखाली चांदीचे घातले जातात. त्यामुळे जो उष्णतेचा क्षमण्यासाठी या कमरेच्या खाली जे चांदीचे दागिने घातले जातात त्यामुळे जी आपल्या शरीरातली जी उष्णता आहे ती उष्णतेचा दाह तो कमी होतो. अशा प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या दागिन्यांचा विज्ञानाच्या दृष्टीने आपल्याला उपयोग होतो.